एव्हरीवन, जय भोले. मी कोमल. समर आलेला आहे आणि त्याचबरोबर खूप सारे प्रॉब्लेम्स पण. सो डोंट वरी, मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला हे शेअर करणार आहे की कोणते प्रॉब्लेम्स आपण फेस करतो आणि त्याचे सोल्युशन काय आहे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. स्टार्ट. सो उन्हाळ्यामध्ये आपण सनबर्न, टॅनिंग, हीट रॅशेस, हीट स्ट्रोक आणि डिहायड्रेशन यासारख्या प्रॉब्लेमला सामोरे जातो. सो त्याचबरोबर घामामुळे वास येणे, धुळीमुळे होणारी ॲलर्जी, घामामुळे त्वचेवर पुरळ येणे, उन्हामुळे डोळ्यांना त्रास होणे यासारख्या खूप साऱ्या प्रॉब्लेमना आपण फेस करतो. सो सगळ्यात पहिले आपण डिस्कस करणार आहोत सनबर्नवर. सनबर्न एक्झॅक्टली का होतं? आता उन्हाळ्यामध्ये आपण बाहेर वगैरे जातो, सो त्यामुळे आपली त्वचा लालसर होते आणि स्किनला खूप जलन सुद्धा होते. सो याच्यावर उपाय म्हणून खोबरेल तेलामध्ये गुलाबजल मिक्स करून आपल्या त्वचेवर अप्लाय करू शकता. आणि त्याचबरोबर थंड दूध किंवा दही याचा मसाज आपल्या स्किनवर केल्यामुळे आपल्या त्वचेला थंडक मिळते. दुसरा प्रॉब्लेम म्हणजे टॅनिंग. उन्हामुळे त्वचा काळवट पडते आणि निर्जीव दिसते. सो आपण त्याच्यावर एक सोल्युशन करू शकतो, होम रेमेडी. जसं की बेसन, 1 चमचा बेसन, दही आणि हळद मिक्स करून आपल्या स्किनला आपण अप्लाय करू शकतो. त्याने पण चांगला इफेक्ट तुम्हाला जाणवू शकेल. आणि टोमॅटोचा रस लावल्याने सुद्धा आपली स्किन उजळू शकते. त्याचबरोबर बटाट्याचा रस सुद्धा आपल्या स्किनवरची टॅनिंग हटवू शकतो. थर्ड प्रॉब्लेम म्हणजे हीट रॅश. घामामुळे आपल्या स्किनला रॅश होते आणि त्याच्यावर खाज सुद्धा खूप जास्त प्रमाणामध्ये सुटते. तर त्याच्यासाठी आपण काय करू शकतो? तांदळाच्या पिठाचा पॅक स्किनला लावल्याने आपल्या स्किनवरचे रॅशेस कमी होतात. गुलाब पाणी आणि काकडीचा रस मिक्स करून तुमच्या स्किनला अप्लाय केल्याने त्याने पण रॅशेस कमी होण्यास खूप मदत करते. रॅशेस झाल्यामुळे आपण काय करतो? तर बाजारातून पावडर आणतो, सो त्याला स्किप करून आपण ॲलोवेरा जेलचा यूज करू शकतो. फोर्थ पॉइंट, स्किनची तर आपण काळजी घेतोच, त्याचबरोबर आपल्या शरीराची काळजी घेणं पण तितकंच गरजेचं असतं. कारण उन्हाळ्यामध्ये आपल्याला बॉडीमध्ये खूप जास्त डिहायड्रेशन जाणवतं. तर आपण बाजारामध्ये जे पण कोल्ड्रिंक्स वगैरे अवेलेबल आहेत त्याचं सेवन जास्त प्रमाणामध्ये होतं उन्हाळ्यामध्ये. सो त्याला अवॉइड करून नारळ पाणी, लिंबू पाणी, त्याचबरोबर सीझनल फ्रूट जसं की टरबूज आणि काकडी, पपया याचं सेवन तुम्ही करू शकता. त्याने सुद्धा आपली बॉडी खूप जास्त प्रमाणामध्ये हायड्रेट होण्यास हेल्प करते. सो फिफ्थ प्रॉब्लेम म्हणजे हीट स्ट्रोक. शरीराचे तापमान वाढल्यामुळे आपल्याला चक्कर येते, डोकेदुखी आणि अशक्तपणा या सर्वांना आपल्याला फेस करावं लागतं. त्यांच्यावर उपाय म्हणून गार पाण्याने आंघोळ करणे आणि ओल्या कपड्याने आपल्या अंग पुसून घेऊ शकतो. आणि त्याचबरोबर बाहेर वगैरे जाताना हॅटचा वापर जास्त केला पाहिजे. छत्रीचा सुद्धा तुम्ही वापर करू शकता. आणि मुलींनी स्कार्फ, गॉगल याचा वापर करावा. सिक्स्थ प्रॉब्लेम, घामामुळे वास, की सगळ्यात कॉमन प्रॉब्लेम आहे, सगळ्यांनाच फेस करावा लागतो. सो त्याच्यावर काय उपाय करू शकतो आपण? पाण्यामध्ये 1 चमचा बेकिंग सोडा ऍड करून त्याने तुम्ही आंघोळ करू शकता. प्लस बाहेर जाताना सुती कपड्याचा जास्तीत जास्त वापर करा. 7th प्रॉब्लेम म्हणजे धुळीमुळे होणारी ॲलर्जी. हवेमध्ये उन्हाळ्यामध्ये जास्त प्रमाणात धूळ असते आणि त्याच्यामुळे आपल्याला शिंका येणे, नाक वाहणे आणि आपल्या डोळ्यांना जळजळ होणे यासारख्या प्रॉब्लेम आपल्याला फेस करायला लागतं. ॲलर्जी. उन्हाळ्यामध्ये बाहेर जाताना वेट टिश्यू जरूर कॅरी करा. त्याचबरोबर मास्क, सनग्लासेसचा नक्कीच वापर करा. रात्री झोपताना हळदीच्या दुधाचं सेवन नक्कीच करा, त्याने आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढते. हीट प्रॉब्लेम म्हणजे घामामुळे आपल्या स्किनवर खूप जास्त प्रमाणामध्ये पुरळ वगैरे येतात. जास्त घामामुळे त्वचेवर पुरळ येतात आणि खाज सुद्धा सुटतात. त्याच्यावर उपाय म्हणून तुळशीचा रस आणि कोरफडचा रस सुद्धा आपण स्किनला यूज करू शकतो. त्याने सुद्धा चांगला इफेक्ट पडतो आणि खाज वगैरे स्टॉप होतो. 9वा आणि इम्पॉर्टंट प्रॉब्लेम म्हणजे आपल्या डोळ्यांना खूप जास्त त्रास होतो उन्हामुळे. सो त्याच्यावर आपण काय उपाय करू शकतो? गोल काकडीचे काप आपल्या डोळ्यावर ठेवू शकतो. त्याने आपल्या डोळ्याला जळजळ कमी होते आणि थंड होतात डोळे. आय पॅड्सवर गुलाबजल टाकून आपल्या डोळ्यांवर ठेवू शकता, त्याने सुद्धा आपल्या डोळ्यांना थंडाई पोचते. त्याचबरोबर बाहेर जाताना डोंट अवॉइड टू वेअर सनग्लासेस. सो फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये आपण उन्हामुळे होणारे प्रॉब्लेम्स आणि त्याचे सोल्युशन याच्यावर उपाय पाहिलेले आहेत. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग. पुन्हा भेटू आपण अशाच एका इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ सोबत. बाय.